मुक्तिशोध यात्रा. लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन. मुक्तिशोध यात्रा भाग 1 प्रकरण 1. दोघे आणि एकच या स्वतंत्र प्रदेशाच्या नियमाविरुद्ध मा आणि बा यांच्या पोटी दुसरा म्हणून तो जन्मला आणि मा आणि बाच्या काही सवलती कापल्या गेल्या व पगारातील वार्षिक वाढ 5 वर्षांसाठी रद्द केली गेली. हे होणार हे माहीत असूनही त्याला जन्म देण्याचं स्वातंत्र्य मा आणि बानी घेतलं. वास्तविक नियमाला अनुसरून त्याला जन्म नाकारण्याचं स्वातंत्र्यही ते घेऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. इतकंच नव्हे तर त्यांनी त्याला प्रेमानं वाढवलं. त्यांनी कधीही हे म्हणून दाखवलं नाही, तरी हे त्यांचे त्याच्यावर उपकारच म्हणायला हवेत. समजायला लागल्यापासून या उपकारांचं ऋण किंवा ओझं त्याला वाटे. त्याच्या थोरल्या भावाचं नाव हा होतं, म्हणून माला त्याचं नाव लाडानं धा असं ठेवायचं होतं आणि बाना ए ठेवायचं होतं. पण शेवटी तो दुसरा म्हणून सर्वांच्या दबावामुळे त्याचे नाव तो ठेवावे लागले आणि तेच तो बा मा हे त्याचे नाव अधिकृत झाले. नंतर दुर्दैवानं तो 2 वर्षांचा असताना त्याचा भाऊ अनाकलनीय आजारात गेला व तो एकुलता झाला. यातही त्याचा काहीच दोष नव्हता. उलट मा आणि बाच्या सवलती त्यांना पुन्हा मिळाल्या व एकुलत्या मुलाचे सर्व हक्क त्याला मिळाले. मनाची, त्यातून दुसऱ्याच्या मनाची फारशी पर्वा न करणाऱ्या जगात लोक सहजपणे काहीही बोलतात. तो झाल्यानंतर तुम्ही हाकडे नीट लक्ष दिलं नाहीत असं ते मा व बाला बोलत आणि भावाच्या मृत्यूमुळे एकुलतेपणाचे फायदे मिळालेला तो दुसरा असा त्याचा उल्लेख करत. त्यामुळे स्वतःचे तो हे नाव त्याला कधी आवडले नाही. ते त्याला ठेवणारे आणि हिणवण्यासाठी वापरणारे हे जगही त्याला कधी आपले वाटले नाही. पण त्याला काही इलाज नव्हता. शेवटी त्याला याच जगात जगायला मिळाले हे त्याचे सुदैवच म्हणायचे का त्यातच जगायला लागले हे दुर्दैव म्हणायचे. 10व्या वर्षी शैशवनाश संस्काराचा भाग म्हणून त्याच्या डाव्या करंगळीचे टोक लाल रंगाने रंगवून तिच्यावर धातूचे टोपण घालण्यात आले आणि धर्म जाती प्रवेश संस्काराचा भाग म्हणून त्याच्या उजव्या मांडीवर धर्म व जातीचा क्रमांक गोंदण्यात आला. दोन्ही गोष्टींचे त्याला विशेष वाटले नाही, पण तेव्हापासून दोन्ही खांदे व दंड झाकणारे वस्त्र घालण्याची त्याच्यावर सक्ती करण्यात आली. त्याचा त्याला धक्का बसला. वास्तविक इतर सर्व मोठे लोकही तसेच वस्त्र वापरताना त्याने पाहिले होते, पण असे वस्त्र का वापरायचे याचे एकही पटणारे कारण कुणीसुद्धा, बासुद्धा देऊ शकले नाहीत. याचा त्याला धक्का बसला. तेव्हा तो खरे तर लहानच होता. विवस्त्र राहण्याच्या स्वातंत्र्याचा संकोच, सामाजिक बंधने, मोठे होण्यातली वेदना असले काही कळण्याचे त्याचे वय नव्हते. पण मोकळे खेळताना व पळताना खांदे झाकणाऱ्या वस्त्राची अडचण होत असे आणि कालपर्यंत आपण विवस्त्र बागडत होतो आणि आजच हे वस्त्र का वापरायचे हे त्याला कळले नव्हते इतकेच. त्यामुळे खांद्यावर कावळा शी करतो एवढे सुद्धा कारण त्याला पुरले व पटले असते. मग डोक्यावर करू शकत नाही का आणि केली तर धुता येत नाही का असे प्रश्न सुद्धा त्याने विचारले नसते. पण एवढे सुद्धा त्याला कोणी सांगितले नाही याचा त्याला धक्का बसला. थंडी, वारा, ऊन यापासून सुरक्षितता हे त्याचं कारण नव्हतं. कारण खांद्यावरचे वस्त्र, हातमोजे, पायमोजे व पोटपट्टा ही वस्त्रे वगळता माणसे उघडीच असत व थंडी, वारा, पावसासाठी वेगळी वस्त्रे वापरत होती. हातमोजे तसे पायमोजे घालायचे, तसेच बेंबी झाकणाऱ्या पोटपट्ट्याचेही त्याला विशेष वाटले नव्हते. मग तोंडावर का पट्टा बांधायचा नाही असे त्याने एकदा माला विचारले होते. त्यावर खाण्यासाठी व बोलण्यासाठी ते उघडे लागते असे ती म्हणाली. पुढे स्वतः विचार करू लागल्यावर ऐकण्यासाठी कानाची, श्वासासाठी नाकाची व शी शूसाठी ती भोके उघडीच ठेवायला हवीत हेही त्याला पटले होते.
पण शेवटपर्यंत खांदे झाकण्याचे व डाव्या करंगळीचे टोक लाल रंगवून तिच्यावर धातूचे टोपण घालण्याचे कारण त्याला कळले नाही. असा तो जरा वेगळाच विचार करे. त्यामुळे तो लहान असताना माला व मोठा झाल्यावर बाला त्याची खूप काळजी वाटे की या मुलाचे पुढे होणार तरी कसे. शिशु विकास केंद्रात वर्गातली सगळी मुले त्याला रडूबाई म्हणत. कारण अगदी सुरुवातीला दुसऱ्या एका मुलाला शिक्षण कार्यकर्त्यांनी मारल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. तो कायम शंकेत बुडालेला असे. का हा प्रश्न त्याच्या डोक्यात नेहमी असे. तो जिभेच्या टोकावरून त्याने प्रयत्नपूर्वक मागे वळवला तर त्याच्या डोळ्यात कायम दिसे. त्यामुळे त्याच्या काही शिक्षकांना तो मतिमंद वाटे, काहींना उद्धट वाटे व काहींना त्याची भीती वाटल्याने ते त्याला टाळत. असा हे करू नको, असे करायचे नसते, अशी रीत नाही, असा कापत छाटत योग्य आकारात ठोकत जास्त वाढू न द्यायचा प्रयत्न करत त्याच्या शिक्षणाचा विकास बरा झाला. मा व बाची काळजी खरी ठरवण्यासारखे फार प्रसंग आले नाहीत. अर्थात मार खाण्याची वेळ येण्याच्या आत आपला विरोधी मुद्दा मागे घेण्याचा शहाणपणा बहुतेक वेळा तो दाखवू शकला, हे त्याचं कारण होतं. तरी एकदा सूर्याला निळा रंग दिल्याबद्दल त्याने मार खाल्लाच. कारण सूर्य झोपल्यामुळे तो शांत होऊन त्याचा रंग निळा झाला आहे हे कारण चित्रक शिक्षण कार्यकर्त्यांना पटले नव्हते. नंतर उपमहाशिक्षण कार्यशाळेतील 2 वर्षे धक्के खात पण काळजीचे प्रसंग न येता पार पडली. एक बरं की तिथे शिक्षण विकास केंद्रासारखी मुलांकडे लक्ष देण्याची आणि मुलांना मारण्याची पद्धत नव्हती. आज परीक्षेचा निकाल बघायला तो उपमहाशिक्षण कार्यशाळेत निघाला तेव्हा प्रथेप्रमाणे बानी त्याला स्वतःबरोबरच पहिल्यांदा जीवन रस दिला. तिखटसर उग्रवासाचे टिकणाऱ्या कडवट चवीचे ते पेय त्याला मनापासून आवडले नाही. आता रोज सकाळी हे प्यायचं, बा म्हणाले. का? तू आता मोठा झालास. पण मला हे आवडत नाहीये. कडवट चवी आवडून घ्यायला तुला आता शिकलं पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही मला कशाची सक्ती केली नाहीत. मग सक्ती नाही, पण बाहेरच्या जगात रोज सारखी गोड पेय तुला कोण देणार? नकोय त्याला तर राहू दे, आत्तापासूनच कशाला, पुढे आहेच. मा मध्ये पडली आणि बानीही मग फार आग्रह केला नाही. तेही एकेकाळी या वयाचा मुलगा होतेच. पोटात ढवळल्याने त्याचा चेहरा कसा तरीच झाला. सगळ्या रीती अगदी पाळल्याच पाहिजेत असं बंधन आहे का? तशातच त्याने विचारले. बानी सुस्कारा सोडला. नंतर त्याला उलटी झाली. बंधन नाही, पण त्याला फार धाडस लागतं. थोड्या वेळाने बा म्हणाले. आणि सुखी आयुष्याची अपेक्षा ठेवता येत नाही. तुम्ही तरी आत्ताच हे सगळं, मा मध्येच बाना म्हणाली. मला दिसतंय सगळं, माझ्यासारखंच. आयुष्यभराच्या शहाणपणातून बा म्हणाले. खूप खोलातली वेदना आतून त्यांच्या डोळ्यात क्षणभर उमटली. माने त्यांच्या पाठीवर हात ठेवला. हे सगळे काय आणि कशाबद्दल चालले आहे त्याला काही कळेना. मग बा एकदम म्हणाले, तू भरपूर शिक, तुला हवा तेवढा मोठा हो. पणजोबा आणि आजोबांसारखा मी मोठा तंत्रज्ञ होणार, तो उत्साहाने म्हणाला. मला ते जमलं नाही. बा कुठल्या तरी विचारात हरवून गेले. तुझ्या मनाप्रमाणे तुला आयुष्य घालवता यावं यासाठी जमेल ते सगळं मी करीन, पण तुला बेकार ठरवलं जाणार नाही याची काळजी घे. हे ते म्हणाले, पण पुन्हा त्याला काळजी लागून राहिली की या मुलाचे पुढे होणार तरी कसे. ती काळजी त्यांच्या चेहऱ्यावर कोरून काढल्याप्रमाणे स्पष्ट दिसत होती. निकाल चांगलाच लागेल, काळजी करू नकोस, मा म्हणाली. मी बरोबर येऊ का? बा म्हणाले. काळजी करण्यात कमी लहान नाही, तो म्हणाला आणि निकाल बघण्यासाठी उपमहाशिक्षण कार्यशाळेत गेला.